श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। आजचा जो व्हिडिओ आहे ना, या व्हिडिओमध्ये अतिशय दुर्मिळ, कधीही न ऐकलेली, आपल्याला माहित नसलेली, अगदी आयुर्वेदाने कित्येक हजार वर्षापूर्वी अभ्यंग स्नान ही एक शास्त्रशुद्ध संकल्पना ग्रंथात मांडून दिलेली आहे। तर ती आपण बघणार आहोत। याचे एवढे फायदे आहेत ना, दररोज फक्त अंगावर पाणी घेतलं, साबण लावलं, स्नान केलं म्हणजे झालं, तर असं अजिबात नाही। फक्त आपल्या स्नान करण्याच्या या थोड्याशा बदलामुळे ना, तुमचे मोठ्यातले मोठे आजार असतील, डिप्रेशन असेल, म्हणजे जे आजाराचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ना, की ज्याच्यासाठी तुम्ही ट्रीटमेंट घेऊन थकलेला आहात, किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्यातून आपण बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय पण त्या सुटत नाहीयेत, असे मोठ्यातले मोठे प्रश्न सुद्धा या पद्धतीने जर आपण स्नान करण्यात बदल केले तर आपल्याला दिसू लागतील। अतिशय सुंदर माहिती आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण बघा। आणि आपले जे म्हणजे घरातले लोक असतील किंवा लहान मोठे जे काही असतील त्यांना सुद्धा ही माहिती म्हणजे ऐकू द्या की आपल्या ग्रंथामध्ये हजारो वर्षापूर्वी फक्त स्नान करण्याच्या पद्धतीमध्ये जर बदल केले तर एवढे फायदे होऊ शकतात। बापरे, म्हणजे तुम्ही ऐकाल ना की तुम्ही थक्क होऊन जाल की आपण किती ट्रीटमेंट घेतोय, किती हे कर ते कर, पैसा घालतोय, जीवाला त्रास करून घेतोय, पण फक्त छोटासा हा बदल केला ना, सकाळी अगदी आंघोळ करताना फक्त, तर तुम्हाला याचे खूप सारे लाभ जे आहेत ते बघायला मिळतील। आता अभ्यंग स्नान म्हटलं की आपल्याला काय आठवतं? दिवाळी आठवते की दिवाळीचे चला 2 दिवस सकाळी उठून अंगावर पाणी घेतलं, उठणं लावलं म्हणजे अभ्यंग स्नान झालं, असं अजिबात नाहीये। अभ्यंग स्नान तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 वेळा करू शकता। ठीक आहे, तुम्हाला 3 ते 4 वेळा शक्य नाही ना, तर अगदी आठवड्यातून 2 वेळा करा। तेही शक्य नाहीये, तुम्ही प्रत्येक आठवड्यातून 1 वेळा 1 दिवशी अभ्यंग स्नान करून बघा आणि तुम्ही स्वतः बघाल की तुमच्यामध्ये कसे बदल तुम्हाला स्वतःला दिसतील, सकारात्मकता वाढेल, तुमची ऑरा जी आहे ती क्लीन होईल आणि खूप सारे असे फायदे। आता अभ्यंग स्नानाचे प्रकार आणि फायदे आपण बघूया। पहिला अभ्यंग स्नानाचा प्रकार आहे शिरोभ्यंग। मस्तिष्क भागाला तेल लावणे, यामुळे डोकं शांत होतं, ताणतणावापासून आराम मिळतो, शांत झोप लागते, मन एकाग्र होण्यास मदत होते। म्हणजे स्नानापूर्वी डोक्याला तेल लावायचं आणि हलक्या हाताने एक 5 ते 10 मिनिटं मसाज करायची आणि त्यानंतर जे आहे ते आपल्याला स्नान करायचं आहे, त्यापासून हे फायदे आपल्याला होतात। दुसरा अभ्यंग स्नानाचा प्रकार आहे कर्णपुरण। करंगळीला कोमट तेलामध्ये बुडवून दोन्ही कानामध्ये तेल लावणे, सोबत दोन्ही कानाच्या पाळीला तेल चोळणे। कान हे आयुर्वेदामध्ये वाताचे स्थान सांगितले आहे, शिवाय कर्ण इंद्रिय सक्षम राहण्यास मदत होते आणि शांत झोप लागते। तिसरा अभ्यंग स्नानाचा प्रकार आहे नाभीपुरण। नाभी म्हणजे बेंबी, बेंबीमध्ये मावेल एवढं कोमट तेल आपण सोडायचं, मग तेच तेल पोट आणि ओटीपोटावर हलक्या हाताने चोळून जिरवायचं। पोट आणि आसमंतातील अवयवांचे त्रास कमी होण्यास मदत होते। अजीर्ण, गॅस होणे, शौचास साफ न होणे ह्या तक्रारींवर हमखास चांगला प्रभाव याचा आपल्याला दिसून येतो। चौथा अभ्यंग स्नानाचा प्रकार आहे पादाभ्यंग। दोन्ही पायांच्या तळव्यांना हाताने किंवा काशाच्या वाटीने घासून तेल चोळून लावावे, ज्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते, दृष्टीला बल प्रदान होते, ताणतणाव कमी होतो, शरीरातील कोरडेपणा नाहीसा होण्यास मदत होते आणि शांत झोप लागते। पाचवा प्रकार आहे सर्वांग अभ्यंग। पूर्ण शरीराला तेलाने अभ्यंग स्नेहन करावे, वात दोषाचे शमन होते, त्वचा टवटवीत दिसते, प्रसन्न वाटते, त्वचा ही स्निग्ध आणि कोमल वाटू लागते। आता अभ्यंग म्हणजे तेलाने नियमित वापरण्याचे फायदे। अभ्यंग तेल जे आहे ते नियमित वापरण्याचे फायदे: त्वचेचा कोरडेपणा नष्ट होतो, त्वचेवरील सुरकुत्या नाहीशा होण्याकरता उपयोगी, त्वचा तेजस्वी आणि तरुण दिसते, रक्तसंवहन सुधारते, वातदोषाचे शमन होऊन पुढे होणारे वातदोषामुळे रोग सहज टाळता येऊ शकतात। बघा, हे मुख्य कारण आहे, कारण वातदोषामुळे जे खूप सारे आजार जे आहेत ना ते आपल्याला जडतात। आणि तुम्ही तेल लावून जर अभ्यंग स्नान केलं आठवड्यातून 3 ते 4 वेळा,
तर यामुळे वात दोषामुळे होणारे जे रोग आहेत ते सहज आपल्याला टाळता येऊ शकतात. आणि आजकाल तर बघा त्वचेचे विकार तर खूप होत आहेत. आपण मग लगेच स्किनच्या हॉस्पिटलमध्ये जा, एवढ्या गोळ्या औषधं क्रीम, तरीही काही फरक न जाणवणं. त्याच्यामुळे चेहऱ्या त्वचा संबंधी काही प्रॉब्लेम असतील तर आपण तेलाने अभ्यंग स्नान करायला सुरुवात करा. 6वा फायदा असा आहे की सहज शांत झोप लागते, शरीर आणि मन ताणतणावातून मुक्त होते. आता अभ्यंग स्नान पहिलं आपण तेलाने करू शकतो आणि दुसरं म्हणजे आपण उठण्याने सुद्धा अभ्यंग स्नान करू शकतो. तेलाने उठण्याने कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्वचा कोमल बनवते, त्वचेला निखार येतो, त्वचेचा वर्ण उजळतो, त्वचेवरील डाग नाहीसे होण्यास मदत होते, चेहरा तेजस्वी व प्रसन्न दिसतो, सुगंधी द्रव्यामुळे मन प्रसन्न राहते, शरीरातील अनावश्यक मेद चरबी वजन कमी होण्यास मदत होते. नियमित अभ्यंग स्नान आणि उद्वर्तन उठणे वापरल्याने प्रत्येकाला तरुण राहणे, ताणतणावमुक्त राहणे आणि प्रसन्न राहणे सहज शक्य आहे. या उपचार पद्धतीला किंवा आयुर्वेदात वर्णित या दिनचर्येच्या उपक्रमांना आपलेसे करून घेतले तर निश्चितच आरोग्य रक्षण हा मंत्र दूर नव्हे. हेच उपचार आपण विविध केंद्रामध्ये भरमसाठ पैसे खर्च करून घेण्यापेक्षा आपणच घरी करून आपलं आरोग्य हे निरोगी आणि स्वतःला प्रसन्न ठेवण्यास आपण सहाय्य करू शकतो. आता आपण बघूया की जेव्हा आपण उठणं आपण म्हणजे अभ्यंग स्नानासाठी उठणं कशा प्रकारे आपण वापरू शकतो, त्याचा विधी काय आहे हे आपण बघूया. आपल्या प्रकृती अनुसार वैद्यकीय सल्ल्याने योग्य तेल निवडून ते साधारण कोमट करून सकाळी प्रातविधी पार पाडून म्हणजे टॉयलेट वगैरेला जाऊन फ्रेश होऊन आपण ते आपल्या सर्वांगाला लावायचं आहे आणि ते हलक्यासर हाताने चोळून ते आपल्याला शरीरामध्ये जिरवायचं आहे. तळवे, पाय, कंबर, पोट, छाती, हात, मान, चेहरा, मस्तक या सगळ्या स्थानांना कोमट तेलाने खालून वर अशा एकाच दिशेने हात फिरवत आपल्याला ते जिरवायचं आहे. हे करत असताना आपल्या परिसरात हवा नसेल, पंखा AC चालू नसावा हे मात्र आपण कटाक्षाने पाळायचं आहे. कोमट तेलाने अभ्यंग स्नान केल्याने शरीरातील त्वचेच्या आधारे राहणारा वात दोषाचा शमन होतं. त्वचेखाली असलेल्या स्वेदनलिका प्रसारण पावून मोकळ्या होत शरीरातील मलभाग बाहेर यायला सहज मदत होते. एवढे करून झाल्यानंतर साधारण अर्धा तास थांबून मग पुढील प्रक्रियेकडे आपण वळायला हवं, म्हणजे की बाथरूममध्ये जाऊन स्नान करायचं. त्याच्यापूर्वी तेल किंवा जे तेल आपण म्हणजे कोणत्या आयुर्वेदिक जे डॉक्टर वगैरे असतात ना किंवा कोणाला आयुर्वेदाची वगैरे माहिती असेल तर तुम्हाला काय आजार आहे, काय त्रास आहे, मग तुमच्या शरीरासाठी कोणतं तेल योग्य आहे ते त्यांच्याकडून माहिती करून घ्या आणि त्याने या पद्धतीने खालून वरी या पद्धतीने तेल लावायचं आणि ते शरीरामध्ये जिरवायचं आणि त्याच्यानंतर एक 20 मिनिटं 25 मिनिटं किंवा अर्धा तास थांबायचं आणि त्यानंतर स्नान करायचं आहे. आता आपण उठण्याचं बघूया. आता जे बघितलं आपण ते तेलाचं बघितलं. आता आपण उठणे. उद्वर्तन म्हणजे सुगंधी द्रव्याच्या चूर्णांनी शरीराला घासणे. यामध्ये त्रिफळा, सारिवा, नागरमोथा आदी द्रव्यांचा वापर केला जातो. तेलाभ्यंगामुळे शरीरातून बाहेर पडलेल्या क्लेदाला घर्षण म्हणजेच ऊर्ध्वतन करून या चूर्णाच्या साहाय्याने घासून मोकळे करायला मदत होते. शिवाय त्वचेखाली साचलेला मेद, अनावश्यक चरबी ही सुद्धा कमी व्हायला मदत होते. आता उठणे वापरण्याची विधी आपण मगाशी तेल बघितलं. आता उठणे. तेल जे आहे ते आंघोळीपूर्वी आपल्याला अंगाला लावायचं आहे आणि खालून वर मसाज करत शरीरामध्ये जिरवायचं आहे. त्यानंतर अर्धा तास थांबायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला आता स्नान करायला तुम्हाला उठण्याचा वापर करायचा असेल तो अशा पद्धतीने करायचा. बाजारातून उठणे विकत न घेता आपल्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडून उठणे किंवा चूर्ण बनवून घेऊ शकता. असं मिळतं आपल्याला बनवून. त्वचा जर तुमची कोरडी असेल, लहान मुलांसाठी उठण्यामध्ये खोबरेल तेल किंवा दूध मिक्स करावे. लहान मुलांना उठणं लावायचं असेल किंवा तुमची त्वचा कोरडी असेल तर त्या उठण्याच्या पावडरमध्ये आपण ते खोबरेल तेल किंवा दूध मिक्स करायचं आहे. दोन्हीपैकी एक, दोन्हीही नाही. तेलकट त्वचा असलेल्यांनी त्या चूर्णामध्ये पाणी किंवा नारळाचे पाणी टाकून मिक्स करावे व ते उठणं वापरावं.
तेलाभ्यंग करून अर्ध्या तासाने उठणे चूर्ण आपल्या त्वचेनुसार योग्य द्रवातून सर्वांगाला घासावे. नंतर कोमट पाण्याने आंघोळ करावी. आंघोळ करताना साबणाचा उपयोग मात्र टाळावा. आपण तेल लावून अर्धा तास थांबलो, त्यानंतर कोमट पाणी घ्यायचं स्नानासाठी बाथरूम मध्ये गेल्यानंतर. ह्या उठण्याने जे तुम्हाला सूट होईल किंवा जे तुम्हाला शक्य होईल ते उठणं लावून या पद्धतीने अंगाला चोळायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला स्नान करायचं आहे. आता आयुर्वेदात वर्णन केल्याप्रमाणे रोज अभ्यंग करावे आणि ते जर शक्य नसेल तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आठवड्यातून 3 ते 4 वेळा केलं तर अतिशय उत्तम. आणि 3 ते 4 वेळाही करणं शक्य नसेल तर अगदी आठवड्यातून 1 वेळा अभ्यंग स्नान केलं तरीही अतिशय उत्तम आहे. तर बघा, शक्य झालं तर नक्कीच अभ्यंग स्नान करण्याचा प्रयत्न करा. खूप सारे फायदे तुम्हाला यापासून मिळतील. श्री स्वामी समर्थ.